व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:15. आपण निघालोय आता पुढच्या प्रवासाला. आज दिवस चौथा. कमी होतो आपण. आपल्या मंडळी येऊ राहिले. माझा भैरव तिथे राहून गेला होता, घेऊन येतात. मस्त वातावरण होतं. रात्री थोडा मच्छराने त्रास दिला, काय नाही. इकडं पाहिलं काय उंट, MP मध्ये उंट. हा चेकला त्रास येतो. नुसता धूर धूर आणि धूर. एवढ्या सकाळी सकाळी कुठून वाळू आणताय काय माहिती. इकडे वाळूचा धंदा लय जोरात चालतो. 2-4 हायवा घेऊन इकडे आश्रम टाकून द्यावायचं. काय वाटतं तुम्हाला? आपला आधी होतच, परत चालू करू इथे नर्मदे. कालपासून सूर्य दिसलाच नाही असं म्हणता येईल. पूर्ण वातावरण असं आभ्रट. इथे कोणता तरी पूल लागलाय. त्या बाजूला कुठेतरी नर्मदा मैया आहे, दिसत नाही इथून. इकडे रेतीचं काम लय जोरात चालतो आहे. डंपर घेऊन टाकावं नर्मदा. हा जो समोर दिसतोय ही नर्मदा मैयामध्ये वेदा नदी एकत्र आली. हा संगम आहे, हा ब्रिज आहे. घाबरलो होतो इथे का क्रॉस होते काय म्हणून थांबून घेतलं होतं. पण एक 2 व्हीलरवाले बाबा होते, त्यांना विचारून घेतलं. ते म्हणे इथं समोर जो आहे हा वेदा नदी आणि नर्मदा मैयाचा संगम. नर्मदे हर. सकाळचे वाजले 8:45. आपण आता वेदा नदी क्रॉस करतोय. बिहडवाला एरिया, चंबल मध्ये फिरतोय. चंबल हीच रेती खंदून खंदून धुवून विकतायत. काही समजलं नाही मला याच्या मागं काय गणित आहे. असे जागोजागी पोकलँड उभे. असं इथे मागे 2-3 ठिकाणी होते, पुढे पण आहेत. हे भारी बनलंय. वातावरण झालंय भारी. इकडे रस्ता चेंज होतोय. इथे काही चहा वगैरेची व्यवस्था असेल. या बिहाड मधनं आलो आपण. फुलजाबरा. हवा नाही यार सकाळपासून. आलं का? हा सकाळी 7 वाजेचा घाम आहे. हवा यायला पाहिजे. हवा. हे जंगल पण इतकं दाट आहे ना, जात असेल बघा. आहे का हवा यायला तरी जागा सगळीकडनं. बालभोग. वाजले 8. या बाबाजींकडून बालभोग. इथे कुठे या म्हणून राहतात. नर्मदे. चला मग. आपल्या इकडे मेंढपाळ लोक बैलगाड्या घेऊन फिरतात. धनगर लोक म्हणजे नाशिक, महाराष्ट्र, मी कुठं पण बघितलं तिथं. पण इथे आहे ना, इथे मेंढपाळ बघा काय उंट आहे. 5 उंट आहे. आणि इथं त्यांनी काय डेरा टाकलाय. तुमचा गाडा बिडा असेल पण काही दिसत नाही. उंट कोणता गाडा गाडा नाही राहत. नर्मदे हर. आता आपण आलोय
नानकदास महाराज समाधी स्थळ इथे. इथे आश्रम आहे. 10:30 वाजले. तिथले बाबाजी बोलले का आज तब्येत खराब आहे, तुम्हाला काही जेवायला भेटणार नाहीये, तुम्ही पुढे जा. पुढे त्यांनी सांगितलंय 2.5 किलोमीटर आणि 6 किलोमीटरवर आहे. तिथे जाऊन घेऊ. आता हे आपल्या बरोबर होते परिक्रमावासी निघाले. कोण आहे? नर्मदे हर. आता इकडे आलो. मी इथे बाकडा भेटला मस्त. 5-10 मिनिटं बसू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. कठोरा गाव आहे. कठोरा गाव आहे. कठोरा गावात इकडे ही सिस्टम पहा. छोटे छोटे असे ना मोटर आहेत ना कुठे. हे बैलगाडी सारखे बनवलेले. म्हणजे काय पाणी काय इतक्या मोटरी लागलेल्या आहे. म्हणजे तिकडे जवळपास 7-8 आहेत. या 4 आहेत. इकडे 7-8 आहेत. दिसतंय का नाही? हा दिसलं. तुला काय लागायचं एवढी शिवून घेतो. मध्ये आज 4था दिवस. तसा कार्यक्रमाला घरून निघून 7वा दिवस. बरं चालेल. ठीक आहे. चालेल. काय करू राहिला आता? 10:30 पावणे 11 होत आले. 11 किलोमीटर आपलं झालेलं आहे. इथं मोटरचा पाईप फुटला आहे. 20 फुटाचा, 20 ते 25 फुटाचा कारण जेवढं एक नंबर वाटतं. जाऊन त्याच्या गाड्या आंघोळ करावंच वाटतं. पण कसं आहे, आपल्याला जायचं आहे जेवायला आणि आता आपल्याबरोबर कोणीच नाही आणि मागेही कोणी नाही आहे आपल्या. या इथल्या प्रवासात तरी मी एकटाच परिक्रमावासी. शेवट राहील मी. बघू. 2.5 किलोमीटरला आश्रम आहे आणि तिथून परत 3 किलोमीटरला 5.5-6 किलोमीटर जायचं आपल्याला. बघू कुठपर्यंत पोचतो. नर्मदे. एक दाखवतो तुम्हाला हा एक्सपिरियन्स. बघा काय कमीत कमी आहे ना. हजार 2,000 पक्षी असतील. या किनारे तट परिक्रमा. कठोरा गावातनं पुढे आल्यावर तुम्हाला जवळजवळ 6 किलोमीटर तटावरनं जायला भेटतं. आणि मी सगळ्यांना सांगेन ते रोडच्या भानगडीत पडू नका. इथून जेवढा फ्रेश मूडमध्ये चालणार ना तुम्ही नदी किनारून, थोडं ठीक आहे चिखल लागतो, रस्ता सटकतो, पाय सटकतात, पण ठीक आहे ना. भैरव आहे ना आपल्याबरोबर. त्याच्या भरोश्यावर बिंदास निघायचं. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर नाशिकमध्ये मी नॉर्मल उतार असला ना तरी मी 2 वेळा विचार करतो उतरताना. इथे आता हळूहळू आता इन 4-5 दिवस झाले मला. आणि एवढी प्रॅक्टिस झाली तर आता काय वाटत नाही उतरायला. भीती नाही वाटत, लटपट नाही होत पाय. नर्मदे नर्मदे हर. हा इथं बुजव. इथलाच फुल काढून तिथं ठेवून दिला. इथं बुजवून टाकलं. पैसे देऊन हा अनुभव विकत नाही घेता येणार. कार, बस, प्लेन, ट्रेन किती पैसा असला या ठिकाणी तुम्ही येऊ नाही शकत. कारण इथे फक्त पायीच यावं लागतं. हा हा कोणता? बाबाजींनी स्वतः चूल मांडली आणि जेवण बनवून हे बघा बाबाजी बसले मस्त. नर्मदे हर बाबाजी.
हा आनंद किती पैसे दिल्यावर मिळेल? हा. हा? महर्षी मांडव्य ऋषी तटमार्गाने येऊन कठोर पासून 2.5 किलोमीटरवर नर्मदे हर. नर्मदे हर. चला इतक्यात दुपारची भोजन प्रसादी घेतली. आश्रमात एक नियम असतो, तुमचे ताट ग्लास तुम्हीच धुवायचे, एक तर बरोबर घेऊन यायचे. माझे ते निवृत्ती बहुत होऊन टाकतं, काय करावं. सेवा करायची गरज नाही काहीतरी. आता मोठी येते आमची पक्षी हो, काय सेवा करता मोठी असली हे असं करतात. मला ताट धुवू देत नाही, काही नाही, कपडे धुवू देत नाही, मुद्दाम करता निवृत्ती हो माझ्याबरोबर. हे बघा कसं लिहिलेलं असतं रस्त्याने. यहाँ चाय पिलाई जाती है, बिस्किट दिए जाते, परिक्रमा मार्ग चाय बिस्किट देते. नर्मदे समोर सही मजा आली. तटच्या पलीकडं पण मंदिर वहिना नाही, वहिना ना अजून. बहुतेक तिकडं पण असेल. हे जागोजागी असे कागद पडलेले आहेत. आत्ता मी मागं बोर्ड वाचला, बिस्किट मिळेल का. आता माझ्या तोंडात आहे ना शिवाय येत आहे, म्हणजे यांच्या काय म्हणू यांना, खाऊन घेता ना गावापर्यंत घेऊन जा ना पुढच्या कागद, काय फरक पडतो. हे काशी घालायला इथंच, जिथं खातात तिथं हागणार झाले. आपण मग तिथं बी कचऱ्याच्या डब्यात टाका ना. आपण मग एवढी मोठी बॅग आहे तुमच्याकडे, 2 कागद काय जडू राहिले का तुम्हाला. पण मग घाण करायची का, मला हे सांगा तुम्ही. इथं किती स्वच्छता आहे. हा मग ती स्वच्छता खराब करायची का. आता इथं असे बिस्किटाचे ढिगाचे ढिगा लागले. हे बघा पुढं बी किती कागद आहे पा. हा थोडे थोडे करून इथं समजा ढीग लागले, हा रस्ताच बंद झालं नाही तर तुम्हाला त्या ढिगावरनं चालत जायला लागलं तर कसं वाटेल. पण त्या कागदाच्या ढिगावरनं तुम्ही चालत जाल तर तुम्हाला कसं वाटेल पुढच्या 10 वर्षांनी. तेव्हा काय नाही नाही इथं लय घाण, इथून नाही जायचं. हा अहो नर्मदा मैया घेऊन नाही जात. पूर आला ना, हे बघा हे दिसतंय का, हे झाडांवर अटकलेलं, हे तुम्ही माणसांनी नीट टाकलेला कचरा आहे ना, हा सगळा तिथं जमा झालाय, परत बाहेर फेकून दिला मैयानी. समुद्र आणि नदी कधीही कचरा आपल्या बरोबर घेऊन जात नाही. हा बाहेर टाकून देते. थोडा पूर आला का चल तुझा घाण तुझ्या ठेवत ठेव. हा कचरा टाकायचा नाही. नर्मदे हर.